नमस्कार, मी संदीप पाटील, कवी प्राध्यापक व्याख्याते. मित्रहो, आज मी कर्जत नगरीमध्ये म्हणजेच इतिहासाची नगरी, जी इतिहास ती नुसतं देशाला नव्हे साऱ्या जगाला जिने इतिहास घडवलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्या इतिहासाचा कादंबरी पुस्तक सर्व लेखा जोखा त्या ठिकाणी ज्या राजाचा इतिहासाला त्याच्या राजाजवळ यावं लागलं, तो इतिहास म्हणजे तो माणसाच्या खणखणीत रक्तामध्ये लिहिलेला आहे. न बोलता माणसाच्या शब्दातून जय हा शब्द निघतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की मित्रहो, जय हा शब्द सांगायची गरज पडत नाही. तो लहान लेकरू असो का ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंत असो, प्रत्येकाच्या मुखात जय हा शब्द येतो म्हणजे असा हा राज्य, असा हा राजा या भूतलावरती एकच जन्माला आलेला आहे. ज्या राजामुळे हा देव देवारात आहे, अंगणासमोर तुळशी आहे. असा राजाचा इतिहास माणसाला सांगताना मेलेला मनुष्य जागृत होऊ शकतो. ज्या पुस्तकाचा इतिहासाचा पन्ना गायब झालेला आहे, त्या पन्नांना इतिहास विचारत आहे, येणारी पिढी विचारत आहे, कुठे आमचा राजा, कुठे इतिहास. अरे कितपर्यंत आणि किती वर्ष चालले, तोपर्यंत आपण फक्त व्याख्याने करायचे का, फक्त लेखा जोखाच का, तोपर्यंत माणसाच्या हृदयात आमचा राजा मिळत आहे. मित्र हो, दाढी आणि टिळा ठेवली म्हणजे महाराज बनत नाही. शिवछत्रपती बनण्यासाठी त्यांचे विचार हृदयात टाकायचे असतात. त्यांच्या विचारांची सांगड, त्यांच्या विचारांची आपल्याला एकता युनिटी आणि तो साजरा करावा म्हणजे त्या राजाचं गुणगान ते शौर्य प्रत्येक माणसाच्या लेकरामध्ये. अरे म्हणतात त्या ठिकाणी शिवाजी धर्माला यावं शेजारचं घर का, ही मंच का म्हटलेली आहे, स्वतःच्या घरात का नको. तर आम्हाला या राज्यामध्ये, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक जमिनीवरती प्रत्येक मनुष्य आज सुरक्षित वाटतंय. प्रत्येक जण वाटतं की आमच्या महिला सुरक्षा नाही. अरे महिला सोडा, आज ज्येष्ठ देखील सुरक्षित नाही, लहान लेकरं सुरक्षित नाही. कशामुळे? माझा राजाचा विचार आजपर्यंत हृदयात आणि डोक्यात कधी घातला नाही, तो विचार पेरला नाही. आज आपण ते जागोजागी बघत आहे, ते बीज जर टाकलं तर झाड मोठं होत असतं. एकीकाळ त्याला आपल्याला सावली मिळते. तसाच माझ्या राजाचं विचार प्रत्येक घराघरामध्ये पेरला गेला पाहिजे. परंतु आपण काय केलं, लेकरू रडतो म्हणून हातामध्ये मोबाईल दिलं, मला प्रायव्हसी पाहिजे म्हणून त्याला टीव्ही दिले. पण ते न देता आपण महाराजांचा छावा द्यायला पाहिजे होता. अरे आई जिजाबाई होती म्हणून शिवाजी जन्माला आला. 750 वर्षापूर्वी ज्या राज्यामध्ये एका भाकरीच्या तुकड्यासाठी स्वतःचा देह विकला जात होता आणि घ्यायला कोणी तयार नव्हता, अशा धर्तीमध्ये, अशा वाणीमध्ये माझा राजा आला आणि त्या राजाला त्याच्या बापानं त्याचा काय दिला होता. आजचा प्रत्येक मायबाप आपल्या लेकरांना काय देतो, घर देतो, गाडी देतो, शिक्षण देतो, चांगले भौतिक सुविधा देत असतो. परंतु माझ्या राजाच्या बापाला, शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना काय दिलं मित्र हो, तुम्हाला माहित असेल. इतिहास बघा, बापानं फक्त त्या ठिकाणी हाती घोडे दिले, हो 2-4 माणसं दिले आणि जा लेकरा, तुला स्वराज्य स्थापन करायचं आहे, तर त्या आई बहिणींना सुरक्षा द्यायची आहे, या मातीसाठी लढायचं आहे रे. अरे मुलगा 9 वर्षाचा असताना बापाने स्वप्न रंगविले, स्वतःचा त्याग देऊन त्याने अख्खं आयुष्य मुघलांमध्ये राहिले, पण या महाराष्ट्राला स्वातंत्र्य करून दाखवलं. हे सर्व स्वप्न एका लेकरात बघितलं आणि तो लेकर ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रात येतो, ते माय माऊलीनं आपल्या मुलाला रामायण महाभारताचा स्टोरी इतिहास सांगितलं. त्या मुलाच्या डोक्याने हेच निघालं आणि मुलगा एक दिवस असा एवढा मोठा राज्य, स्वराज्य सोन्यासारखं उभं केलं. आमचे लेकरं काय करतायत, डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न बघतायत फक्त बोलण्यासाठी घरामध्ये, पण अक्षरशः तेच मुलांमध्ये हातामध्ये मोबाईल आणि गाड्या. बाहेर जाऊन जरा बघा, पडद्याच्या पलीकडे बघा, सर्वच मुलं असे नसतात. मित्र हो, जोपर्यंत आपण आपल्या घराघरामध्ये इतिहासाचे विचार आपल्या मुलांमध्ये रामायण महाभारत छान गोष्टी मिळवत नाही, तोपर्यंत इतिहास जागृत होत नाही. आपल्या सारख्या माझ्या आजूबाजूला उभे राहिलेले हे महामानव सारखे ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंत माझ्या बापा सारखे आहेत. विचार करा, या वयात त्यांना कुणाची गरज आहे.
या वयात आपल्याला गरज आहे आपल्या इतिहासाची, आपल्या लेखणीची गरज आहे, विचार मांडण्याची गरज आहे. 18 पगड साजरा एकत्र होऊन स्वातंत्र्यासारखा पुन्हा स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला निस्वार्थपणे निप्रमेटपणे त्या ठिकाणी एक खुला श्वास त्याने घ्यावा. परंतु आज घेऊ शकत नाही. प्रत्येक आई बाबा या वयामध्ये असुरक्षित वाटतात. मुलगा बाहेर गेला पुन्हा घरी येईल की नाही याची भीती असते. म्हणजेच कारण काय, आजूबाजूला अजून देखील गणिम आहे. तो गणिम कुठे आहे? कोसावर नाही, तो आपल्या आजूबाजूलाच आहे. म्हणून लक्षात ठेवा, अशांसाठी अशा विचारांसाठी आम्हाला राजांचा पुन्हा इतिहास घडवायचा आहे. म्हणून या महा व्यक्तीसाठी ज्या राजाचा देवाला देखील स्वर्गातलं स्वागत करावं लागलं, असा राजाचं गुणगान 2 शब्दामध्ये मित्र. माझ्या राजाचं नाव गाजते, माझ्या राजाचं नाव गाजते, गड किल्ल्याच्या दगड्यावर माझ्या राजाचं नाव गाजते, तुम्हा सर्वांच्या मनावर आठवण येते मनातून संकट आल्यावर. मित्रांनो, ज्या वेळेस संकट येत असतं त्यावेळेस माझा राजा आठवत असतो. म्हणून मी स्वतःसाठी बऱ्याच कविता लिहिल्या माझ्या राजासाठी. त्यात एक कविता फक्त एक शब्द, ओ बापाचा बाप आला, ओ बापाचा बाप आला, माझा शिवबा जन्माला आला. जर कोणी तुम्हाला विचारलं तर शिवबा म्हणजे काय, छत्रपती म्हणजे काय, राजा म्हणजे काय, महाराज म्हणजे काय, तर गर्वानं अभिमानानं सांगा, राजा माझा बाप होता. माझा बापा देव नव्हता पण देवा समान होता. माझा बाप होता, माझा राजा होता. म्हणून 18 पगड जाती एकत्र राहिला. गुन्हा गोविंदाने नांदणारे हा राज्य म्हणजे महाराष्ट्राचा, ज्यांचे स्वप्न होता स्त्रीचे राज्य यावे, असं राजाने त्या ठिकाणी संकल्पना पूर्ण केली. शेतकऱ्याच्या पेटाला हात लावू देणार नाही, तो म्हणजे शिवबा. आई बहिणींचा इज्जतीला सांभाळणार आहे आणि परक्या लेकरीला परक्या सुनीला लेकी बाळीसारखा आई समान समजणारे एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या 2 शब्दांमध्ये किंवा पानांमध्ये संपणार नाही. अख्खं जीवन जरी अर्पित केलं दादा हो तरी इतिहासात जागृत आहे, साक्षी आहे. असा इतिहास माझ्या राजाचा आहे. त्यावेळेला लिखापटी नव्हती, कानून कायदे नव्हते, पण माझ्या राजानं त्यांनी कायदे बनवले. माझ्या राजानं जगाला कसं चालवायचं, शेवटच्या क्षणापर्यंत स्वाभिमानानं कसं जगायचं आणि स्वतःच्या मरत्या क्षणापर्यंत मृत्यू देखील झुंज घेतो, अंगाची लाय होते, असा माझा शिवशंभूचा मुलगा. म्हणजे तुम्हा सर्वांचा, आम्हा सर्वांचा, या प्रत्येक मावळ्यांचा, प्रत्येक तरुणांचा चावा म्हणजे संभाजी राजे, ज्यांनी मरणाच्या दारापर्यंत मूर्तीला देखील झुकवलं. असे संभाजी राजे ज्यांनी सांगितलेलं आहे की धर्म काय आणि कसा असतो हे त्यांच्यापासून शिका. नक्कीच आपल्या सर्वांना आवडेलच. आपला संदीप पाटील माझं मनोगत व्यक्त केले. नक्कीच आपण सर्वजण नमस्कार करणार आणि माझ्या व्हिडिओला शेअर. धन्यवाद. जय महाराज.